शहादा तालुका मराठी पत्रकार संघाला आदर्श तालुका पत्रकार संघाला राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान। सेलू परभणी इथं मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न। पत्रकारांच्या प्रश्नांसाठी मराठी पत्रकार परिषदेनं सातत्यानं पाठपुरावा केला। पत्रकारांच्या संरक्षणासाठी कायदा व्हावा यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलनं केली। अखेर सरकारनं 2017 मध्ये पत्रकार संरक्षण कायदा केला, पण प्रत्यक्षात या कायद्याची अंमलबजावणी होत नाही, कारण या कायद्याचं नोटिफिकेशन निघालं नाही। पत्रकार संरक्षण कायद्यासह सरकार पत्रकारांच्या इतर प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे। त्यामुळे आता पुन्हा एकदा मराठी पत्रकार परिषद राज्यभर रस्त्यावर उतरून पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी आंदोलन करणार आहे, असा इशारा परिषदेचे मुख्य विश्वस्त SM देशमुख यांनी दिला। मराठी पत्रकार परिषद मुंबई आयोजित रंगा अण्णा वैद्य आदर्श जिल्हा व वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ हा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण 16वा अध्यक्षांचा मेळावा परभणी जिल्ह्यातील सेलू इथं SM देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला। या प्रसंगी परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद अष्टीकर, प्रमुख वक्ते न्यूज 18 लोकमतचे प्रसिद्ध वृत्तनिवेदक विशाल परदेशी, सरचिटणीस प्राध्यापक सुरेश नाईकवाडे, महिला आघाडी अध्यक्षा शोभाताई जयपूरकर, डिजिटल मीडिया प्रदेश अध्यक्ष अनिल वाघमारे, उपविभागीय अधिकारी संगीता साणप आदी मान्यवरांसह राज्याच्या विविध भागातून आलेले पत्रकार उपस्थित होते। या प्रसंगी प्रमुख वक्ते विशाल परदेशी यांनी पत्रकारिता क्षेत्रात काम करताना माणसे जोडा असा सल्ला दिला। ग्रामीण भागातील पत्रकारांकडे जेवढी माहिती असते तेवढी शहरी भागातील पत्रकारांना नसते। चांगला फील्ड रिपोर्टर हा उत्तम अँकर होऊ शकतो। बेधडकपणे व्यक्त होण्यास प्राधान्य द्या। आयुष्यात आपल्या जमिनीवर आणणारी माणसं असावी, तरच माणूस माणसात जाऊन उत्तम मिसळू शकेल। पत्रकारिता क्षेत्रात प्रत्येक क्षण स्पर्धेसारखा असतो। या सोहळ्यात शहादा तालुका मराठी पत्रकार संघाला नाशिक विभागातून आदर्श तालुका पत्रकार संघ या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र बागले यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला। आता त्या छोट्याशा मुलीच्या वेळेस मला गंध लावायला आला तर मला एकदम माझ्या जुन्या आठवणी जागृत झाल्या आणि त्या एका लग्नाचे मला 500 रुपये मिळायचे। असे दिवसभरात 3 लग्न हे करायचे, 1,500 रुपये सुटायचे आणि त्या जीवावर ते 75,000 रुपये बॅलन्स केला आणि ठरवलं की मुंबईला जाऊन आपण स्ट्रगल करायचं। G24 तास मध्ये इंटर्नशिप साठी गेलो आणि तेव्हा तिथे एक शर्मा म्हणून हिंदीचे मोठे पत्रकार, म्हणजे तोंडामध्ये असं पान वगैरे त्यांचे, आणि मी जेव्हा त्यांच्या समोर गेलो तर मी त्यांना म्हटलं, सर मैं जॉब के लिए आया हूँ। तर त्यांनी मला विचारलं की भाई जॉब के लिए आए हो, ऐसे मुंह उठा के आए? हाँ, अरे क्या तुम्हारा एक्सपीरियंस क्या है, इलेक्ट्रॉनिक मीडिया में आपने कितना काम किया है? तो मी म्हटलं काहीच नाही हो। तर मग त्यांनी मला सांगितलं, पहिले काम करो, खुद की घिसाई करो, स्वतःला पहिले घासा। आणि मी इंटर्नशिपला G24 तास मध्ये लागलो। आजही मला आठवतं सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळेस मी सायनला राहत होतो, ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला, बघा मी कायम असा आग्रह करतो की सर्वसामान्य माणूस हा बातमीत असला पाहिजे, तरच त्याची प्रगती होऊ शकते आणि त्यासाठीच आपण काम करतो प्रत्येक जण। पण मला एक चमत्कारिक अनुभव तेव्हा आला होता जो मला शेअर करावा असं वाटतो। मी सायनला ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला पानबाजारमध्ये सर राहत होतो आणि तिथून मी नुकताच बाहेर पडलो। बाहेर पडल्यानंतर समोर एक फुटपाथ आहे तिथे, आणि त्या फुटपाथवरती एक डेड बॉडी पडलेली होती आणि त्याच्या अवतीभोवती लोक जमलेली होती। तर माझ्यातला एकदम पत्रकार ना, पहिलाच दिवस इंटर्नशिपचा, आपण ऑफिसला जातो आणि इथंच आपल्याला बातमी मिळाली, बघ इथं माणूस मेलेला आहे। मी लगेच ऑफिसला फोन लावला असाइनमेंटला की म्हणलं असा एक व्यक्ती आहे जो इथे त्याची डेड बॉडी पडली आहे, त्याला दोन्ही बाजूला स्टॅब केलेलं आहे आणि तुम्ही इथे कॅमेरा युनिट पाठवा। तर समोरची जी हिंदीच्या असाइनमेंटवरची महिला होती तिने एकदम चमत्कारिक पद्धतीने मला एक प्रश्न विचारला, भाई वो सब तो ठीक है, मरने वाला कौन था? मरने वाला? तर मी हळूच त्याच्या आजूबाजूच्या लोकांना विचारलं। आता तिथे सगळे दक्षिण भाषिक माणसं जी सायन एरियामध्ये खूप राहतात, तर त्यांना विचारलं, म्हटलं कौन था मरने वाला? बोले इडली सांबार बेचने वाला था। तो बोले मैडम इडली सांबार बेचने वाला था, लो प्रोफाइल है, बोले न्यूज नहीं बन सकती, आप ऐसा करो वहां से निकलो। म्हटलं लो प्रोफाइल? आता लो प्रोफाइल हा शब्द मला पहिल्यांदाच कळाला सर तेव्हा, की माणसाला बातमीत असण्यासाठी सुद्धा त्याचं एक बॅकग्राऊंड असावं लागतं, त्याच्यावर काही स्टोरी होऊ शकत नाही, कारण तो इडली सांबार विकणारा माणूस आहे। पाहिला गंमतच झाली, याची बातमीच नाही होऊ शकत। अरे हा जीवानिशी गेला, सगळं गेलं, बातमीत पण नाही होऊ शकत। पण बाईने मला पुढलं वाक्य असं वापरलं,
वहां से निकलो एंटोफिल जाओ। एंटोफिल में एक म्हाडा के एजेंट का खून हुआ है, तो पॉसिबिलिटी है कि किसी को घर देने के बहाने उसने पैसे लिए थे, उसने पैसे नहीं लौटाए, घर भी नहीं दिया और उसका खून हो गया, जाओ वहां पे जाओ। आणि मग तिथे गेल्यानंतर मी माहोल असं बघितला माझ्या आयुष्यातला, अजिंक्य ब्रह्म पाहिले, म्हणजे हिंदीचे पत्रकार ज्या ज्या पद्धतीने तो माणूस जिथे गेला होता, त्याचा खून झाला होता, तिथे जे वॉकथ्रू करत होते, मी त्यातली सुरुवात ऐकूनच गार पडलो। एक रात एक लाश, देखिए यही पे हुआ था उस म्हाडा के एजेंट का खून, इसी रात से वो गुजर रहा था, जबकि उसके मन में ये बात नहीं आई हुई कि मौत उसके सामने है, मौत उसको छू के निकल गई। कमाल म्हणलं हे सगळं, म्हणजे मी हे सगळं बघत होतो आणि ज्या पद्धतीने हे सगळं बघत असताना मला असं जाणवत होतं की हे फारच वेगळं आहे सगळं काही। पण हा सगळा वेग जो आहे तो त्यावेळी आम्हाला बघायला मिळाला। आम्हाला हेही बघायला मिळालं की कुठला माणूस बातमीत कशा पद्धतीने येऊ शकतो। पण पुढे जाऊन 6-7 महिने इंटर्नशिप मी केली, त्यावेळी झीमध्ये मला बरंच काही शिकायला मिळालं। मला हे देखील शिकायला मिळालं की शिवसेना भवनवरती ओबीची वायर कशी चढवतात, ती सुद्धा एक कला आहे। म्हणजे आपल्यातलीच काही लोक आहेत, आपण बघा आज पत्रकारिता जी आहे ती मोबाईलवरती आलेली आहे, मोबाईलवर तुम्ही आता शूट करता, इतकं सोपं झालंय की आपण एक त्या बाणावरती बोट ठेवलं तर व्हिडिओ झटकन निघून जातो। पण आमच्याकडे ओबी व्हॅन नावाचा एक प्रकार आहे, तो ओबी व्हॅन नावाचा प्रकार जो असतो, ती गाडी, त्याला छत्रीची गाडी आपण म्हणतो सोप्या भाषेत, आउटडोअर ब्रॉडकास्टिंग व्हॅन, ती कुठे लावायची, ती कुठे डिप्लॉय करायची, मग त्याची छत्री कशी फिरवायची, याचा एक स्पेशल इंजिनियर असतो, मग तो दिल्लीवाल्यांना फोन लावतो, इथून दिल्लीवाल्यांना ते चित्र दिसतं, ते ट्रान्समिट होऊन ते मुंबईवाल्यांना दिसतं। हे सगळं अभियांत्रिकी जे आहे ना ते सुद्धा खूप जाणून घेण्यासारखं आहे आमच्या माध्यमांमध्ये, आणि ते त्यावेळी मला जाणून घ्यायला मिळालं। आणि तेव्हा मला त्या ओबी इंजिनियरने शिकवलं की ओबीची वायर जी असते ती कशी चढवल्या गेली पाहिजे बिल्डिंगवरती। म्हणून आज मी ज्यावेळेस महाराष्ट्राच्या 4 ते 5 वारी कव्हर केल्या, तेव्हा जिथे जिथे रिंगण सोहळे होत होते तिथं ओबी नेणं, ओबी डिप्लॉय करणं, मग ती वायर कशा पद्धतीने, तो कॅमेरा जो आहे तो जर समोरच्या माणसाच्या घराच्या छतावर लावला तर तिथपर्यंत कशी न्यायची, हे मला जाणून घ्यायला मिळालं। हा एक फार वेगळा अनुभव होता। पण या सगळ्या ह्याच्यातनं ज्यावेळेस मी न्यूज 18 लोकमतच्या इंटरव्ह्यूला गेलो, म्हणजे IPN लोकमतच्या निखिल वगैरे समोर बसलेले होते, मी माझे सगळे वेगवेगळे जे लेख लिहिलेले होते, महाराष्ट्र टाइम्स, देशदूत या न्यूजपेपरला मी त्यांच्या समोर ठेवले। अर्थात दोघं मनाने आपण काय अभ्यास करून जातो इंटरव्ह्यूसाठी, पहिले राष्ट्रपती कोण, पहिले पंतप्रधान कोण, संविधान, अमुक तमुक, या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्याचा अभ्यास करून जातो, महाराष्ट्राचा मंगल कलश कोणी आणला याचा अभ्यास करून जातो, यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दलचा अभ्यास करून जातो। त्यांनी पहिला बॉम्ब माझ्यावरती फेकला तो असा होता, अच्छा आलात ना, बरं झालं, चला